नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं परत एकदा या असणाऱ्या 11वीच्या माध्यमातून तुमचं मी स्वागत करतोय. कारण आत्तापर्यंत आपण लाईट सेक्शनच्या एका टॉपिकसाठीची 4 लेक्चर्स बघितली होती. असा टॉपिक आहे जो खरं तर 12वीच्या असणाऱ्या पुढच्या टॉपिकचा बेस आहे. ऑप्टिक्स या नावानं असणारा हा टॉपिक या असणाऱ्या लाईट सेक्शनसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे. आपण काय करतोय या टॉपिकचा विचार इथं करत असताना मग आपण काय केलं, जॉमेट्रिकल ऑप्टिक्स म्हणजे काय, रे ऑप्टिक्स म्हणजे काय, फिजिकल ऑप्टिक्स म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या नावानं हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण सुरुवात केली. आयुष्यामध्ये अनेक लहान लहान गोष्टी ज्या आपल्या आसपास घडतात त्याचा विचार आपण इथं करतोय. अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. कदाचित आकाश निळं का दिसतं, उजाडताना आणि मावळताना आकाश तांबूस का दिसतं, सिग्नलमधले लाईट थांबायसाठी लालच का. अनेक लहान लहान प्रश्न असतात की त्याची जी उत्तर आहेत ती उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. अशी ती उत्तरं शोधत असताना आपण मग काय केलं, रिफ्रॅक्शन म्हणजे काय ते बघितलं, रिफ्लेक्शन म्हणजे काय ते बघितलं. आणि या 2 कॉन्सेप्टला थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आता बघत जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पुस्तकात काही ज्या टर्म्स दिल्या गेल्या त्या डायरेक्ट दिल्या, त्या नाही लक्षात येत आपल्याला. म्हणून आपण काय करतोय, मुळात आपण 11वीच्या असणाऱ्या कॉलेजच्या परीक्षेपेक्षा सुद्धा 12वीमध्ये असणाऱ्या CETचा जादाचा विचार करतोय. असा सगळा विचार इथं केला जात असताना मग आपण काय केलं, रिफ्रॅक्शन म्हणजे काय ते बघितलं. समजा तुम्ही आता वाचत असाल तर नक्की तुम्ही मला त्याचं उत्तर द्याल, उत्तर द्यावं लागेल. कारण आता अनेक जण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतलाय तुम्ही. प्रवेश घेतल्यानंतर मी पहिल्यांदा परत एकदा तुमचं अभिनंदन करतोय, कारण आता तुम्हाला त्या असणाऱ्या प्रवेशाचा विचार करून 11वी आणि 12वीचा विचार करावा लागेल. कॉलेज सुरू आहे का? नाही. कॉलेज सुरू होईल कधी सांगता येते का? नाही. कोरोनाचं काय होईल नाही माहिती. पेशंट तर वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण थोडंसं पॉझिटिव्ह बघूयात. कसं बघायचं आहे पॉझिटिव्ह आपल्याला, तर आपल्याला त्या ठिकाणी घरामध्ये बसून या असणाऱ्या 11वीच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. नुसतं एखाद्या क्लासला एखाद्या कॉलेजला जॉईन झाला म्हणजे तुमचं सगळं संपलं असं नाही होत. तुम्हाला लहान 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 गोष्टीमधनं अभ्यास करत जायचा आहे. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, आत्ता पण सांगतोय, नुसतं एखादं लेक्चर ऐकल्यानंतर कळलं असं होत नाही. 95% 90%च्या वरची अनेक मुलं आता सध्या कुठे ना कुठेतरी जॉईन झालेत, कॉलेजमध्ये आहेत, क्लासमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या 90%च्या मुलाला 90% मार्क खरेच आहेत का? नाहीत. अतिशय कमी मुलं आहेत की ज्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. म्हणजे दुर्दैवानं मला म्हणावं असं वाटतंय. कारण लहान लहान गोष्टीमधली उत्तरं जी आम्ही शोधायचा प्रयत्न करतो त्याची प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. शिकलेला असतो आपण 10वी 9वी पर्यंत. देतोय का उत्तर आपण? नाही देत. त्यामुळे त्या फुगवट्यातनं बाहेरून आपण अभ्यासाला सुरुवात जर केली असेल तर मला नक्की तुम्ही सांगितलं असतं, वेन रे ऑफ लाईट ऑब्लिकली एंटर्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनादर ट्रान्सपरंट मीडियम, it changes its direction. This phenomena is called as refraction of light. मग एखादा प्रकाश किरण एका असणाऱ्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना तो तिरकसपणे पडला, त्यानं मार्ग बदलला, मान्य केलंय मी, सगळ्यांनीच मान्य केलंय, ॲक्सेप्टेड आहे ते. अरे पण तो तिरकसपणेच का? तो जर स्तंभिकेपासून आतमध्ये पडला तर तो तसा नाही मार्ग बदलत. नक्की लक्षात ठेवा. कारण स्तंभिकेवरनं जाताना अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 0 असतं. हे कधी ना कधी कुठं ना कुठं तरी विचारतील आपल्याला, लक्षात ठेवा ते. रेअर मीडियममधनं डेन्सरमध्ये जात असताना तिथं असणारा तो जो रे ऑफ लाईट आहे तो स्तंभिकेकडे झुजतो. इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. उलटं घडतं. जर समजा तो डेन्सरमधनं रेअरमध्ये गेला, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. लक्षात घ्या, या सगळ्या संकल्पना इतक्या महत्त्वाच्या आहेत. आपण काय केलं मग, वेगवेगळ्या डेफिनेशन्स बघितल्या.
अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय, नॉर्मल म्हणजे काय, ग्लान्सिंग अँगल म्हणजे काय. आणि असं करता 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 आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या नियमाकडे वळलो. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ती 3 जी वाक्य आहे ती वाक्य पाठ करा आणि तशी ती वाक्य पाठ करताना कधीतरी तिथं असं आलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नावाची एक टर्म आली, ज्याला अपवर्तनांक म्हणतात. असा असणारा जो अपवर्तनांक आहे त्याला 2 भागामध्ये आपण विभागलं, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पहिलं माध्यम एअर किंवा व्हॅक्यूम असेल तर ॲब्सोल्यूट झालं, 2 माध्यमं जर वेगवेगळी वापरली गेली असतील तर ते रिलेटिव्ह झालं. ते कसं वाचायचं, काय वाचायचं हे आपण बघितलं होतं. मग लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये काय बघितलं आपण, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल लाईज ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स इन द सेम प्लेन. पडणारा प्रकाश किरण, अपवर्तित प्रकाश किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलामध्ये असतात, इट इज इन वन प्लेन. दुसरं वाक्य आपण डायग्रॅमकडे बघत बघत केलं होतं, इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रेज आर अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. हे बघितलं आपण. आणि याच्यामध्ये तिसरं एक वाक्य तयार झालं, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू 1/2. रेशो ऑफ साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इन वन मीडियम टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन सेकंड मीडियम इज ए कॉन्स्टंट टर्म नोन ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. स्नेल्स लॉ. इतकं महत्त्वाचं आहे ते, मुद्दा म्हणून मी आता ते रिपीट केलं, कारण थोडंसं ब्रेन वॉश झाला पाहिजे, असं क्लिअर कट पुढे सरकायला पाहिजे. ऐकल्यानंतर कळतं ते, नाहीतर नुसतं आलोय आणि गेलोय असं काय नाही होत. इतकं सोपं नाही, अवघड आहे. तसं तुम्हाला जरा थोडंसं मानसिकता ठेवावं लागेल. अवघड आहे पण अशक्य नाही ना ते, अशक्य ॲब्सोल्युटली नाही. मग असं करत पुढं गेलो आणि मग काय केले पुस्तकात त्यांनी, काही टर्म्स दिल्यात आणि त्याच्या टर्म्स आहेत त्या टर्म्स डायरेक्ट दिल्या, त्याचा डिटेल दिलेलंच नाही. अशा ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण आत्ता बघतोय. मी ज्या टर्म्स तुम्हाला सांगतोय त्या ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पाठ करावा लागतील, लक्षात ठेवावं लागेल, लिहून काढा. पुस्तकात दिलेलं नाही सिस्टमॅटिक ते. इम्पॉर्टंट टर्म्स असं मी म्हणलंय. तुम्ही पण ज्यावेळेस अभ्यास करताय त्या असणाऱ्या ॲपमधनं बघताय, अशा परिस्थितीमध्ये त्या ॲपमधनं बघत असताना सुद्धा तुम्हाला काय करावं लागतंय, लिहून काढावं लागतंय. लिहून काढा. अनेक भागामध्ये, अनेक ठिकाणी, अनेक कॉलेजेस आहेत, अनेक क्लासेस आहेत, अनेक ठिकाणी प्रचंड पैसा खर्च केला जातो, पण डोक्यामध्ये काय येते का, ॲब्सोल्यूट नाही. अक्षरशः लातूरसारख्या ठिकाणी जाऊन काही जणांचे ग्रुपच कव्हर नाही झालेले. कशाला जाताय मग तुम्ही तिथं, लाखो रुपये का घालवतोय आपण, नका ना घालवू. खरं तर ज्याची प्रचंड मोठी कुवत आहे, कॅपॅसिटी आहे, अशाने कुठतर बाहेर गेलं तर थोडाफार फायदा होऊ शकतो, पण तुम्ही इतर राहिला तरी फायदा होतोच. करायला पाहिजे. त्यामुळे टर्म्स ज्या आता मी सांगतोय त्या टर्म्स पुस्तकात जरी नसल्या तरी मी आता तुम्हाला सांगतोय. मला विचार काय करायचा आहे, याच्यामधली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे पोल ऑफ मिरर. 2 भागामध्ये आपण या टॉपिकला विभागतोय. पहिल्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी आरशांचा विचार करतोय. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये लेन्सचा विचार आपल्याला करायचा आहे. असा विचार इथं केला जात असताना आपण अगोदरच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, आरसे 3 प्रकारचे आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्लेन मिरर, जो घरामध्ये आपण वापरतो आपला चेहरा बघायसाठी. दुसरा आरसा म्हणजे कॉन्केव्ह मिरर आहे, ज्यांना खरं तर ज्वेलरी तयार करायची आहे, ज्यांना दातावर ट्रीटमेंट करायचे असे जे डॉक्टर्स आहेत त्यांना त्या आरशाचा वापर केला जातो, अंतर्वक्र आरसा. आणि गाड्याला जो असतो तो बहिर्वक्र आरसा म्हणजेच स्पेरिकल मिररमधला कॉन्व्हेक्स मिरर. अशा असणाऱ्या आरशाचा विचार करत असताना मुळात असं समजेल की माझ्याकडे या प्रकारचा आरसा आहे, याचा अर्थ या ठिकाणी तिथं असणारा तो जो आरसा आहे तो माझा कॉन्केव्ह मिरर आहे. याचा जर मी भूमितीय मध्य घेतला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मध्य आहे त्याला पोल ऑफ द मिरर या नावानं ओळखतात. एका वाक्यात
व्याख्या तयार करून टाकू आपण, लक्षात राहतच ते आता. जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज पोल ऑफ द मिरर. एखाद्या असणाऱ्या आरशाचा भूमितीय मध्य म्हणजे त्याला पोल ऑफ द मिरर या नावाने ओळखतात. 100% लक्षात ठेवायचे. बरं, नुसतं पोल ऑफ द मिरर कळून नाही चालत. मी काय करतोय, याच्यामधल्या वेगवेगळ्या टर्मचा आधार घेतोय आणि तसा आधार तिथं घेत असताना सेंटर ऑफ कर्वेचर नावाची एक टर्म आहे, ज्या टर्मचा वापर आपल्याला करायचा आहे. काय असतं सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे? कल्पना करा, माझ्याकडं हा एक स्पियर आहे, याचा हा सेंटर आहे, आणि आता मी काय केलंय, हा जो स्पियर आहे याचा हा भाग इथं पूर्ण करून घेतला किंवा पुसून टाकला, अर्धाच ठेवला. आणि मी काय केलं, इकडच्या बाजूला या पद्धतीनं दाखवलं. याचा अर्थ तो कॉन्केव्ह मिरर झाला ना. एखाद्या असणाऱ्या स्पियर पासून मी कॉन्केव्ह मिरर तयार करत असताना तिथला तो जो स्पियर आहे, त्या स्पियरचा जो सेंटर आहे त्याला सेंटर ऑफ कर्वेचर या नावाने ओळखतात. म्हणजे सेंटर ऑफ द स्पेरिकल सरफेस from which the mirror is formed is called as center of curvature. दिलंय का पुस्तकात? नाही दिलेलं. असं उचलू नाही, ते थोडंसं अवघड वाटतंय ते, त्यामुळे असं ऐकत गेलं का कळतं आता पुढे काय करायचं आहे ते आपल्याला. प्रचंड मोठं डोक्यात भरायचं नाही, आपण हळूहळू हळूहळू पचवत पुढे जायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये जो आरसा तयार केला जातो, तो आरसा तयार करताना ज्या कुठल्या स्पियरपासून तयार केला गेला त्याचा जो सेंटर आहे, त्या सेंटरला सेंटर ऑफ कर्वेचर या नावाने ओळखतात. मग ह्याच्यामध्ये आपण आता तिसरा एक विचार करूयात, आणि तो विचार करत असताना कुठली टर्म याच्यामध्ये येते, ती जी टर्म आहे ती म्हणजे रॅडियस ऑफ कर्वेचर. लिहूनच काढायचं, पटापटा पाटी पेन्सिल घ्यायची, कोपरा गाठायचा, टीव्ही बंद करायचा, घरातल्यांना बाहेर काढायचं, पाहुण्यांना बाहेर काढायचं, सुरूच करायचं, लिहायला सुरुवात करायची. बोलू द्यायचं नाही कोणालाच, कारण सिरियस आहे. आता इतकं सोपं नाही राहिलेलं 11वी 12वी, कारण कोरोना तर जाणार, परीक्षा तर होणारच, तुम्हाला तर 100% परीक्षा होणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये रॅडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, ज्या कुठल्या स्पियर पासून त्या ठिकाणी तिथं असणारा तो आरसा तयार केला गेलाय, ह्याला नाव दिलं आपण सेंटर ऑफ कर्वेचर. आणि या पोल पासून सेंटर ऑफ कर्वेचर पर्यंत जे अंतर आहे याला ज्या कुठल्या नावाने ओळखतात त्याला म्हणतात रॅडियस ऑफ कर्वेचर. म्हणजेच इथं जर बघितलं असेल, द रॅडियस ऑफ स्पियर फ्रॉम विच द स्पेरिकल मिरर इज फॉर्म. रॅडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, मी जर प्लेन मिरर घेतला तर त्याचा रॅडियस ऑफ कर्वेचर किती असेल असं मी तुम्हाला विचारलं तर उत्तर देताना तुम्ही कन्फ्यूज व्हाल. माझा हात बघा, असा हात आहे, हा स्पियर झाला, इथं सेंटर आला, इकडच्या बाजूला केला तर हा कॉन्व्हेक्स झाला, इकडे सेंटर आला. असं केलं तर याला सेंटरच नाही ना. ज्याला सेंटर नाही त्याचा रॅडियस ऑफ कर्वेचर किती असणार आहे, इन्फिनिटी असेल. म्हणजे मला जर या ठिकाणी तिथं असणाऱ्या रॅडियस ऑफ कर्वेचरचा विचार करायचा झाला तर माझं वाक्य 100% असं असेल, रॅडियस ऑफ द स्पियर फ्रॉम विच द स्पेरिकल मिरर इज फॉर्म इज कॉल्ड ॲज रॅडियस ऑफ कर्वेचर. ज्या कुठल्या असणाऱ्या स्पियर पासून त्या ठिकाणी तिथं असणारा तो आरसा तयार केला गेलाय त्याचा जो रॅडियस आहे त्याला रॅडियस ऑफ कर्वेचर या नावाने ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. मग ह्याच्यामध्ये अजून एक टर्म तशीच महत्वाची येते. ती जी टर्म आहे ती कुठली टर्म आहे, ती जी टर्म आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. काय ठिकाणी प्रिन्सिपल म्हणतात, काय ठिकाणी प्रिन्सिपल म्हणतात, इट डिपेंड्स. आपण ते त्या वादात न पडता कशाला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस एवढं नक्की लक्षात ठेवूयात. म्हणजे मी जर विचार केला परत एकदा त्याच आरशाचा, हा माझा पोल आहे, हा माझा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, याच्यामधनं जी रेषा जाणार आहे ती जी रेषा आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस. हे स्ट्रेट लाईन जॉईनिंग pole of the mirror and center of the curvature is called as principal axis of the mirror. आपल्याला
या असणाऱ्या टर्मशिवाय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बाकीच्या टर्म्स कळणारच नाहीत. मी कसं कसं सांगत गेलोय बघा, तुम्हाला अजून लगेच डायजेस्ट होत नाही, त्यामुळे मी थोडंसं स्लोली मराठीतनं आणि इंग्लिशमधनं मिक्स करून सांगतोय. सध्या आपण विचार कशाचा करतोय? आरशाचा. आरशाचा विचार करताना कुठल्या कुठल्या टर्मचा पहिल्यांदा आपण विचार करतोय? पोलचा असेल, सेंटर ऑफ कर्वेचरचा असेल, रेडियस ऑफ कर्वेचरचा असेल किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसचा असेल. ज्यावेळेस मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या आरशाचा विचार करतोय, हा समजा माझा आरसा आहे, इथं कुठतरी माझा त्याचा भूमितीय मध्य आहे म्हणजे जॉमेट्रिकल सेंटर आहे. एखाद्या आरशाच्या भूमितीय मध्याचा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो जॉमेट्रिकल सेंटर आहे त्याला पोल ऑफ द मिरर या नावाने ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवूयात. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो आरसा तयार करतो, आरसा तयार करत असताना आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्पिअरचा आधार घ्यावा लागतो. त्या स्पिअरपासून तो आरसा तयार करत असताना त्याचा जो सेंटर आहे त्या स्पिअरचा, त्याला म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. ज्या कुठल्या स्पिअर पासून त्या ठिकाणी तिथं असणारा तो आरसा तयार केला गेलाय त्याचा जो रॅडियस आहे त्याला रॅडियस ऑफ कर्वेचर या नावाने ओळखतात. आणि प्रिन्सिपल ॲक्सिस कुणाला म्हणतात? हा माझा पोल आहे, इथं कुठंतरी माझा सेंटर आहे, याच्यामधनं जाणारी जी सरळ रेषा आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द मिरर. A straight line joining pole of the mirror and center of the curvature is called as principal axis of the mirror. हे तर महत्त्वाचंच आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये हळूहळू आपण पुढे चाललोय. असं सगळं याच्यामधनं पुढं जात असताना आता याच्यामध्ये ज्या टर्म्स येतात त्या टर्म्स त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. कुठल्या, कशा, काय करायचं आपल्याला बघूयात आपण. आता लक्षात घ्या, या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या टर्म्स आहेत त्या आरशाच्या करस्पॉन्डिंग बघितल्या. मुळात खरं तर आपण ज्यावेळेस याच्यातल्या अगोदरचं लेक्चर बघितलं होतं त्यावेळेस आपण बघितलं होतं की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लेक्चरमध्ये आपण करस्पॉन्डिंग असणारं जे रिफ्लेक्शन आहे त्याच्यावरनं बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या. प्रकाशाचं परावर्तन, एखादा प्रकाश किरण जर परावर्तित पृष्ठभागावर पडला आणि त्याच माध्यमात जर तो उलट्या दिशेनं परत गेला तर त्याला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. जिथं प्रकाशाचं परावर्तन होतं तिथं अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सारखे असतात. तिथं पण 3 लॉज आहेत ना. डिटेलमध्ये आपण ते बघितलंय, त्यामुळे आता ते सांगायची गरज नाही. डेल्टाचा फॉर्म्युला 180 - I + R, 180 - 2I, 180 - 2R हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण आता आपण तसंच बघतोय ना, तसंच त्याच्या पुढे चाललोय. आणि असं पुढे इथं जात असताना इम्पॉर्टंट टर्म्समध्ये जशा आत्ता ज्या टर्म्स बघितल्या तशा आपल्याला अजून 2 इम्पॉर्टंट टर्म्स बघितल्या. त्यातली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स मिरर, किंवा याच्यामधली दुसरी जी टर्म आपल्याला बघायची आहे ती जी टर्म आहे ती म्हणजे फोकल लेंथ ऑफ कॉन्केव मिरर. कसं येतं फोकल लेंथचं त्या ठिकाणी तिथं असणार ते उत्तर, ते पण बघूयात ना आपण. कल्पना करूयात, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि इथं कुठंतरी माझा त्या ठिकाणी तिथं असणारा तो एक असा पोर्शन आहे. म्हणजे कुठला पोर्शन आहे तर हा जो पोर्शन आहे तो माझा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कॉन्व्हेक्स मिररचा आहे. मी ज्या वेळेस या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या रेषा तिथल्या त्या सरफेसला दाखवतो त्यावेळेस तिथं असणारा तो जो आरसा आहे त्याला कॉन्व्हेक्स मिरर या नावानं ओळखतात. आणि मी काय करतोय, हा जो कॉन्व्हेक्स मिरर आहे याच्यावर या पद्धतीनं प्रकाश किरण टाकतो. याला म्हणूयात पॅरलल बीम ऑफ लाईट. आता काय होईल, मी आत्ता जसं म्हणलं त्याच्या अनुषंगानं आपण असा विचार केला तर हे जे प्रकाश किरण आहेत ते या पद्धतीनं इथं रिफ्लेक्ट होतील. असे प्रकाश किरण रिफ्लेक्ट होत असताना ते आपल्याला इथून कुठंतरी आल्यासारखे भासतील. उलट्या बाजूला जिथून कुठं ते आल्यासारखे भासतात
तो जो पॉइंट आहे त्याला फोकस या नावानं ओळखतात किंवा त्याला म्हणतात फोकल पॉइंट. आणि हा जो आरसा आहे, आरशाच्या पोलपासूनचं इथपर्यंतचं जे अंतर आहे त्या अंतराला फोकल लेंथ या नावानं ओळखतात. नक्की व्यवस्थित लक्षात ठेवा. आत्ताच आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आहे 11वीला आणि आपल्याला थोडंसं टफ येते का काय असं वाटायला सुरुवात होते. नीट मी काय म्हणतोय ते ऐका. हा एक बहिर्वक्र आरसा आहे. या बहिर्वक्र आरशावर समांतर असणारे प्रकाश किरण पडतायत. पडणारे जे प्रकाश किरण आहेत ते प्रकाश किरण तिथून त्या ठिकाणी तिथं असणारे ते या पद्धतीनं रिफ्लेक्ट होत आहेत. ते असे डायव्हर्ज होत आहेत, ते दूर जात आहेत. तसे जर ते दूर जात असतील तर मागच्या बाजूला आपण विचार केला, म्हणजे त्याच्या उलट्या बाजूला जर विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते प्रकाश किरण कुठल्या तरी एका पॉइंटमधनं आल्यासारखे भासतील. तिथने येत आहेत का ते? नाही येत, कारण आरसा आहे ना, तो नॉन ट्रान्सपरंट आहे, तो अपारदर्शक आहे, त्यातनं पलीकडे जातात, पलीकडे जात नाही ते, पण आल्यासारखे भासतील. दाखवताना मी त्यांना डॉटेडनं दाखवते, वाटलं तर त्याला मी इकडं बघा तुमच्या लक्षात येईल असा विचार करूयात की या ठिकाणी इथं असणारा हा आरसा आहे, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, याला हे समांतर प्रकाश किरण या पद्धतीनं आलेत आणि असे ह्याच्यावर पडत असताना हे असे इकडं वगैरे असे रिफ्लेक्ट होत आहेत. रिफ्लेक्ट होताना ते या पॉइंटमध्ये रिफ्लेक्ट झाल्यासारखे झाले. ज्या कुठल्या पॉइंटमधनं तिथं असणारे ते प्रकाश किरण रिफ्लेक्ट झाल्यासारखे झाले, तो जो पॉइंट आहे त्याला फोकस किंवा फोकल लेंथ या नावानं ओळखतात. आणि या असणाऱ्या पोलपासूनचं फोकसपर्यंतचं जे अंतर आहे त्या अंतराला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात फोकल लेंथ. When a parallel beam of light is incident on a convex mirror, the rays of light diverges, ते दूर जातात, and it appears to come a single point from the principal axis. This point is called as focus or focal point, and distance between focus and pole of the convex mirror is called as focal length of convex mirror. कॉन्व्हेक्स मिररची फोकल लेंथ ही पॉझिटिव्ह असते. म्हणजे आपल्याला या गोष्टी इथं थोड्याशा डोक्यात ठेवाव्या लागतात. आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टर्मचा विचार करतोय तशा टर्मचा इथं विचार केला जात असताना 100% आपल्याला कळावं लागतं की बाबा आता काय करायचं आहे ते. मी मुद्दामून डीपमध्ये आणि डिटेलमध्ये जातोय कारण ते इतक्या सहजासहजी नाही लक्षात येत. आपल्याला या असणाऱ्या टर्मचा इथं विचार करत असताना 100% आपल्याला कळावं लागतं की एक्झॅक्टली फोकल लेंथ म्हणजे काय आहे, फोकस म्हणजे काय आहे. प्रिन्सिपल फोकस पण त्याला कधी कधी म्हणतात. हे कुणाच्या बाबतीत झालं? कॉन्व्हेक्स मिरर. एक जण उठला आणि म्हणला की सर तुम्ही कॉन्व्हेक्स बद्दल बोलताय, कॉन्केव्ह मिरर पण आहेच ना. बरं मी जर समजा प्लेन म्हणलं तर प्लेनला फोकल लेंथ असणारच नाही, कारण त्याला कुठं रेज कॉन्व्हर्ज किंवा डायव्हर्ज होत आहेत, होतच नाहीत ना. फोकल लेंथ कुणाला आहे? फोकल लेंथचा विचार करायचा झाला तर ती जी फोकल लेंथ आहे ती एकतर कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह मिररला आहे. लेन्समध्ये आपण नंतर जाऊयात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने विचार करावा लागतो तिथं असणाऱ्या त्या फोकल लेंथचा. मग विचार करूयात आपण फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिररमध्ये काय घडू शकतं. यासाठी आपण काय करूयात, इथं हा एक आरसा काढूयात. मगाशी ज्या पद्धतीनं काढला होता त्याच पद्धतीनं हा आरसा झाला. कॉन्केव्ह मिरर आहे, दिसतंय ना आपल्याला. इथं जर बघितलं तर पोल झालं, या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा सेंटर ऑफ कर्वेचर झाला. असं इथं किंवा इथं बघा. आता याच्यावर जर समजा या पद्धतीनं पॅरलल बीम ऑफ लाईट आपण इन्सिडेंट केले,
परत काय होईल, हा जो अंतर्वक्र आरसा आहे त्याची वैशिष्ट्य काय आहे, तो जो आरसा आहे त्याच्यावर पॅरलल बीम ऑफ लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर, रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो काय करेल, असणारे प्रकाश किरण आहेत तो या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एकाच पॉईंटच्या दिशेनं तो कॉन्व्हर्ज करेल, तो एकत्रित आणेल. जिथं कुठे त्या ठिकाणी तिथं असणारे ते प्रकाश किरण एकत्रित आलेले असतील त्याला परत एकदा आपण फोकस म्हणूयात किंवा फोकल पॉइंट म्हणूयात. आणि मग आपण विचार करूयात या ठिकाणी असणाऱ्या पोलचा, या ठिकाणी असणाऱ्या फोकसचा किंवा फोकल पॉइंटचा. हा पोल आहे, हा फोकल पॉइंट आहे. आणि आपण असा विचार केला की बाबा याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर आता कसं मोजायचं, तिथं काय म्हणायचं. मी जर सहज विचार केला तर पी आणि एफचा विचार केला तर याच्यामधलं जे अंतर आहे त्याला ज्या कुठल्या नावानं आपण ओळखणार आहोत ते जे नाव आहे ते नाव म्हणजे फोकल लेंथ. कसं होत गेले बघा, आपण वेगवेगळ्या टर्म्स बघतोय, अशा टर्म्स त्या पुस्तकात डिटेलमध्ये दिल्याच नाही, तर डायरेक्ट ते टर्म्स आल्या तर मग कळत नाही आपल्याला ते. त्यामुळे नुसतं वाचून समजणार नाही, समजल्यानंतर वाचा. म्हणून मी जे तुम्हाला देतोय बेसिक लेवलवर जातोय मी या लाईट सेक्शनला. नुसतं वरवरनं नाही शिकवणार आम्ही, तुम्हाला डीपमध्ये डिटेलमध्ये मला द्यायचं आहे. आणि तसं इथं देत असताना रिपीट बघा काय करतोय आपण पहिल्यांदा विचार केला पोलचा, परत विचार केला सेंटर ऑफ कर्वेचरचा, रॅडियस ऑफ कर्वेचरचा, आणि असा विचार करत करत प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार केला. आणि करता करता आपल्या समोर आल्या दोन प्रकारच्या आरशांचा. त्यातला पहिला प्रकार होता तो होता त्या ठिकाणी असणारा कॉन्व्हेक्स, आणि दुसरा जो प्रकार आहे तो कॉन्केव्ह. दोघांमधला फरक आपल्या लक्षात आला. ज्यावेळेस आपण कॉन्व्हेक्सचा विचार करतोय याच्यावर जर समांतर प्रकाश किरणं पडली तर ती प्रकाश किरणं त्या ठिकाणी डायव्हर्ज होतील, ते दूर जातील आणि कुठल्या तरी एका पॉईंटमधनं आल्यासारखे वाचतील. तो जो पॉईंट आहे ज्याला आपण फोकस या नावानं ओळखलं, पोलपासून फोकसपर्यंतचं अंतर आपण सांगून टाकलं, त्याला नाव देऊन टाकलं फोकल लेंथ. मी जर विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या कॉन्केव्ह मिररचा, आणि कॉन्केव्ह मिररचा इथे विचार करत असताना इथं नीट बघितलं आपण, समांतर प्रकाश किरण आहे ते आरशावर पडलेत. आरशावर पडल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारे ते प्रकाश किरण तिथं डायव्हर्ज झाले, कॉन्व्हर्ज झाले, एकत्रित आले. हा कॉन्व्हर्जिंगचा पॉईंट झाला, ज्याला आपण प्रिन्सिपल फोकस किंवा फोकल पॉईंट या नावानं ओळखलं. हा माझा पोल आहे, जे मगाशी आपण बघितलं जॉमेट्रिकल सेंटर आहे त्या आरशाचा. याच्यापासून इथंपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण नाव देऊन टाकलं फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह मिरर. बघा आता इतकं स्ट्रेस करतोय मी, इतकं जास्त असं सांगतोय की जेणेकरून ते डोक्यात बसलं पाहिजे, आपल्याला कळलंच पाहिजे. माझं 100% मत आहे, कळतंच ते, कळत नाही असं होत नाही. मग ह्याच्यामध्ये परत काय, मुळात आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या आरशांचा विचार करतोय. आरशांचा विचार करत असताना आपल्याला अनेक वेळा अनेक पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या टर्मचा विचार करावा लागतोय. आणि अशा टर्मचा इथं विचार करत असताना मग आपल्याला एफ म्हणजे काय, यू म्हणजे काय, व्ही म्हणजे काय ते नक्की माहिती असावं लागतं. म्हणजे मी जर समजा आता इथं लिहायचं ठरवलं आणि तसं लिहित असताना नक्की लक्षात ठेवा, जे सिम्बॉल आपण इथं वापरतोय ते जे सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल आत्ता तरी मी हा वापरतोय यू. यू म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी तिथं असणारं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. नक्की लक्षात ठेवा सिम्बॉल कुठला कशाला वापरतात ते. आपल्याला इमेज फॉर्मेशन करावं लागतं, व्ही हे इमेज डिस्टन्ससाठी वापरतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. एफचा विचार आपण करतोय, एफचा विचार करताना एफ म्हणजे काय आहे तर ती फोकल लेंथ आहे, नाभीय अंतर म्हणतात इन मराठी. म्हणजे आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ह्या सगळ्यांचा विचार करतोय, तसा विचार करत असताना याच्यामध्ये सगळ्यात काय महत्वाचं आहे याचं प्रूफ होतं, पण आपण ते प्रूफ सध्या तरी बघत नाही. रिलेशन बिटवीन एफ यू अँड व्ही जर केलं तर 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. इथं या रिलेशनचा वापर आपण करतोय. आणि असा विचार इथं करत असताना आपल्याला याच्या बरोबरीनं लेन्सचा पण विचार करावा लागतो. ह्या सगळ्यांचा विचार करत 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 आपल्याला पुढे जायचं. असं थोडंच आहे की बाबा आपण असं केल्यानंतर
त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, मला जर फोकल लेंथ, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स याच्यामधलं रिलेशन जर काढायचं झालं तर 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v न ते उत्तर काढता येतं. कदाचित काही ठिकाणी याला मिरर इक्वेशन या नावानं पण ओळखतात. कारण आपल्याला ज्यावेळेस सीईटीचा विचार करावा लागतो, नीटचा विचार करावा लागतो, असा विचार केला जात असताना याच्यामध्ये अशा प्रकारचं एखादं आर्टिकल आलं का मग ते जास्त जंबल्ड करतं. त्यात कसं होतं, आपल्याला याच्यामध्ये पॉवर नावाची एक टर्म पण येते. ते पुस्तकात त्याने त्या सिक्वेन्समध्येच दिले, त्यांनी जरा लेन्समध्ये असं एकमेकामध्ये मिक्स केल्यासारखं केलंय. म्हणजे मी जर लेन्सचा विचार केला तर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्स असतात. आपण जनरली काय करतो, या दोन प्रकारच्या लेन्सचा वापर कुठं ना कुठं कधी ना कधी केला असतो. माहिती असतं की आपल्याला वाटतं की सर आपल्याला दोनच प्रकार माहिती आहे, ते कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. तसं नाही, ते ह्याच्यामधले प्रकार आपल्याला बघायचे आहेत. पण तसे त्या ठिकाणी बघितलं जात असताना जिथं लेन्स आहे त्याला फोकल लेंथ आहे, जिथं लेन्स आहे त्याला पॉवर आहे. म्हणजे मला खरं तर या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्या टर्म्सचा विचार करत असताना याच्या बाबतीत अनेक टर्म्सचा विचार मला करावा लागेल. वेगवेगळ्या पद्धतीनं तो विचार मला करता येईल. कसा, तो परत येता बघा. मला आत्ता जर समजा पॉवर ऑफ लेन्सचा विचार करायचा आहे, म्हणजे कदाचित तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये एक व्याख्या म्हणून ते विचारतील, डिफाईन पॉवर ऑफ लेन्स. परीक्षा होणारच ना, बारक्याच्या परीक्षा होत राहणार आहेत, न का होईनात, पण आपल्याला स्वतःला तर कळलं पाहिजे. म्हणजे पॉवर ऑफ लेन्सचा विचार करताना मुळात एखादी लेन्स एखाद्या असणाऱ्या त्या रेजला किती प्रमाणात डायव्हर्ज किंवा कॉन्व्हर्ज करू शकते, ती त्याची जी ॲबिलिटी आहे त्याला पॉवर ऑफ लेन्स या नावानं ओळखतात. आणि असं इथं ओळखलं जात असताना मला जर प्रश्नच असा विचारला, डिफाईन पॉवर ऑफ लेन्स, तर मग मात्र मला एक वाक्य नक्की सांगावं लागतं. आणि तसं ते वाक्य तिथं सांगितलं जात असताना P इज इक्वल टू 1/f, डोक्यात असं एखाद्या लाकडात खिळा जसा मारून ठेवतात का नाही, तसं लक्षात ठेवायचे. कारण मी मगाच एक वाक्य सांगितलं, ॲबिलिटी म्हणजे एखाद्या असणारे लेन्स किती प्रमाणात त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजला डायव्हर्ज किंवा कॉन्व्हर्ज करू शकते, ती त्याची जी ताकद आहे त्याला आपण पॉवर या नावानं ओळखतो. पण इथं कसं वाक्य तयार करता येईल, प्रॉपर वाक्य कसं करता येईल, मुळात रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ लेन्स असं तिथं म्हटलं जातं. हे पण नक्की लक्षात ठेवा. एखाद्या लेन्सचा विचार करताना जर समजा त्या ठिकाणी आपण लेन्सचा विचार करून पॉवरची व्याख्या करतोय, तर तिथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मग मिररला पण वापरता येतं ना, ते आपण कुठलं दिलंय कसं दिलंय त्याच्यावरनं ते वापरावं लागतं. मला इथं बघायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या समजा लेन्सचा, भिंगाचा विचार मी करतोय. लेन्सचा विचार करताना त्याच्या पॉवरचा विचार मी करतोय, आणि पॉवरचा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फोकल लेन्थचा विचार मला करावा लागतो. आणि असा विचार इथं करत असताना रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ इज, हे नक्की लक्षात ठेवा. मग प्रश्न असा असतो, डिफाईन पॉवर ऑफ लेन्स, स्टेट इट्स SI युनिट. आणि असं जर त्यांनी म्हणलं तर ते 2 मार्काचं झालं ना. डेफिनेशन मी आता जसं म्हणलं तसं एकतर ॲबिलिटीचा वापर करून ते वाक्य तयार करायचे पुस्तकात दिले, नसल तर मग मी म्हणतो जसं करा, हा फॉर्म्युला तर आपल्याला पाठ करावा लागणार कारण जी गणित असणार आहेत. आणि फॉर्म्युल्याचा विचार करून गणित सोडवत असताना रेसिप्रोकल ऑफ द फोकल लेंथ इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ द लेन्स असं वाक्य आपण नक्की तिथं करणार आहोत. आणि तसं करताना मी जर तुम्हाला म्हणलं की सांग बाबा ह्या फॉर्म्युल्याचा विचार करून एकक काय असेल, मेजरमेंट नावाच्या टॉपिकमध्ये आपल्याला अनेक प्रकारची एककं तयार करावी लागतात. तो टॉपिक चालू आहे तुमचा. अशा परिस्थितीमध्ये फोकल लेंथ आहे, फोकल लेंथचं एकक काय असतं, लेंथ आहे. लेंथ एकक मीटरमध्ये आहे.
तर मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पॉवरचा विचार करायचा आहे तर त्याचं जर एकक लिहायचं झालं तर त्याचं जे एकक आहे ते कदाचित 1/मीटर असेल किंवा मीटर रेस टू -1 असेल. का? सरळच आहे ना, 1/f आहे. एफ म्हणजे फोकल लेंथ आहे, लेंथ म्हणजे मीटर आहे. 1/मीटर आलं, वर गेलं मीटर रेस टू -1 आलं, एकक तयार झालं 1/मीटर किंवा मीटर रेस टू -1. याला अजून एक एकक वापरतात, डायपोटर. एक डायपोटर म्हणजे 1/मीटर असतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एककाचा वापर करून त्या ठिकाणी तिथं असणारा ते एक्झाम्पल सोडवता येईल. डायमेन्शन तुम्हाला आता शिकवले जातील, शिकवले नसतील तर मी इथं सांगतो. याचे जे डायमेन्शन्स आहेत ते L⁻⁻⁴, M⁻�0, T⁻�0 येतील. आपल्याला ज्यावेळेस एखादी फिजिकल क्वांटिटी आलेली असते त्या फिजिकल क्वांटिटीचं डेफिनेशनमध्ये रूपांतर करा, युनिटमध्ये रूपांतर करा, मग आपल्याला कळत जातं की अरे आपलं CET इतकं अवघड नाही आहे. कळतं ते, हळूहळू डोक्यात बसत जातं ना. म्हणजे आजच्या तासाचा विचार जर आपण करायचा झाला, आपण बरंच या असणाऱ्या तासाला आजच्या बघितलंय. मी मगाशी सांगितलं होतं मी जादा तुम्हाला त्रास देणार नाही, थोडं थोडं शिकवत आपल्याला पुढं पुढं जायचं आहे. आणि असं तिथं जात असताना मग मागचा काय भाग आपण रिपीट थोडा केला, त्याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स आपण बघत गेलो आणि आज आपण याच्यामधल्या टर्म्स बघितल्या. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, कॉन्केवच्या कसं असतं, कॉन्व्हेक्सला कसं असतं, फोकल लेंथ म्हणजे काय, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय, रिलेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण याची गणित आपण बघतोय. आणि अशा सगळ्यांचा विचार आपण आजच्या या असणाऱ्या लेक्चरला केलं आहे. उद्याचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण याच्यामध्ये असणाऱ्या साइन कन्व्हेन्शनचा विचार आपण करतोय. महत्त्वाचं आहे, प्रत्येक लेक्चर आता महत्त्वाचं असणार आहे. नक्की वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, नोट्स तयार करायच्या, स्वतः लिहून काढायच्या, पुस्तकातनं वाचायचं, नक्की कळेल. धन्यवाद.